देवळा मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव नजीक झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले। याबाबत अधिक माहिती अशी की देवळा मालेगाव रस्त्यावर मेशी फाटा ते पिंपळगाव दरम्यान मालेगावकडे जात असलेला 4 चाकी एर्टिगा क्रमांक MH04 HU 1283 व देवळाकडे येत असलेला दुचाकी क्रमांक MH41 BS 3152 यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात धोबीघाट दहिवड येथील कैलास पुंडलिक देवरे वय 56 व देवीदास पांडुरंग ठाकरे वय 28 यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेत पंचनामा केला। देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। दरम्यान सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भावडबारी घाटाच्या पायथ्याशी वळणावर मालवाहतूक पिकअप वाहन क्रमांक हे घाटातील तीव्र उतारावर उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून घाट चढत असलेला माल मोटार ट्रक क्रमांक TN 52 J111 यास जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप वाहनाचा चालक नितीन साळुंखे राहणार नंदुरबार हा जखमी झाला असून त्यास उपचारार्थ देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले तर माल चोरीची इंधन टाकी फुटल्याने सुमारे 400 लिटर इंधन रस्त्यावर वाहून गेले। 752 राष्ट्रीय महामार्गावर भावडबारी घाटाच्या पायथ्याशी SKD शाळेजवळ गतिरोधक अत्यंत गरजेचे असल्यामुळे वाहनांचा वेग कमी करण्यास मदत होईल। भविष्यात हे मोठे अपघात घडणार नाहीत अशी खंत स्थानिक नागरिकांनी केली असून प्रशासनाची याची त्वरित दखल घ्यावी। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा।